वर्ध्यामध्येही उष्णतेचा कहर आहे। तापमान 46 डिग्रीवर आहे। नागरिक हैराण आहेत, रस्ते ओस पडलेत आणि उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना सध्या नागरिक करतायत। या सगळ्याचा आढावा घेतलाय प्रमोद पानबुडे यांनी। वर्धा जिल्ह्याचे मागील 3 दिवसापासून 46 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे। एवढ्या मोठं तापमान असल्यामुळे जे नागरिक आहेत ते सुद्धा आता घराच्या बाहेर पडत नाही आहेत। ज्यांना आवश्यक कामे आहेत, शासकीय काम आहेत किंवा कॉलेजचे आहेत, तेच नागरिक आपल्या घराच्या बाहेर पडून आपले कामे करतात। 46 डिग्री सेल्सिअस तापमान असल्यामुळे शहराच्या ज्या आजूबाजूला ज्या टेकड्या आहेत, टेकड्यावरचं गवत सुद्धा जळायला आता सुरुवात झालेली आहे आणि जे काही नागरिक आपले कामं करण्यासाठी येतात त्यांना आता शहरामध्ये थंड पाणी असेल किंवा लिंबू सरबत असेल या इकडे आता जास्त भर आहे। आपण सध्या या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघतोय की जे वयस्कर वृद्ध मंडळी आहेत, जे त्यांना महत्वाचे काही कामं असतात ते कामे केल्यानंतर पाणी आवश्यक असते, त्यामुळे आता ते लिंबू पाण्याचा सुद्धा एकंदरीत आधार घेत आहेत। एकंदरीत वर्ध्याचा तापमान बघता मोठ्या प्रमाणात 46 डिग्री आहे। उद्या सुद्धा हवामान विभागाने असंच तापमान वर्धा जिल्ह्यात राहील असं सुद्धा जाहीर केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना थंड पाण्याची बॉटल, टॉवेल, चष्मा असं एकंदरीत आपल्या सोबत घेऊन जावे असं सुद्धा जिल्हा प्रशासनाने आवाहन केलं आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।